Hi students, today we see our chapter number 10, magnetic field due to electric current. Next point, that is cyclotron accelerator. सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटर म्हणजे काय हे आपल्याला या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. कशाला म्हणायचं सायक्लोट्रॉन आणि व्हॉट इज मीन बाय सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटर. The cyclotron is a charged particle accelerator which accelerate charged particle into high energies. Cyclotron is a charged particle accelerator which accelerates charged particle to high energies. म्हणजे सायक्लोट्रॉन हा एक चार्जड पार्टिकल ॲक्सलरेटर आहे. म्हणजे जे चार्जड पार्टिकल असतात त्यांना हाय स्पीडमध्ये मूव्ह करणारा त्याला म्हणायचं सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन इज अ चार्ज पार्टिकल ॲक्सलरेटर विच ॲक्सलरेट्स चार्ज पार्टिकल टू हाय एनर्जीज. आणि हा काय करतो, चार्ज पार्टिकलला हाय हाय स्पीडनं ॲक्सलरेट करण्याचं काम हा सायक्लोट्रॉन करत असतो. सायक्लोट्रॉन इज अ चार्ज पार्टिकल ॲक्सलरेटर विच ॲक्सलरेट चार्ज पार्टिकल टू हाय एनर्जीज. And it was first discovered by scientists Lorentz and Livingstone in the year 1934 for the purpose of studying nuclear structure. ह्या सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटरचा शोध लॉरेन्स आणि लिव्हिंगस्टन या दोन सायंटिस्टने 1934 लावला. कशासाठी? तर न्यूक्लियर स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी या चार्ज पार्टिकल ॲक्सलरेटरचा शोध लावला गेला बाय सायंटिस्ट लॉरेन्स अँड लिव्हिंगस्टन. दॅट चार्ज पार्टिकल accelerator plays important role in providing high energy particle beams, which is useful in studying particle matter interaction. And this cyclotron accelerator, it is also useful in medical treatment of certain tumors and diseases. To detect tumors and diseases, the cyclotron accelerator is useful, which is used in medical treatment. That cyclotron accelerator plays very important role in providing high energy particle beams in studying particle matter interaction. हा जो सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटर आहे तो खूप महत्त्वाचा रोल बजावतो. कशामध्ये? ज्यामध्ये हाय एनर्जी पार्टिकल्स बीम्स वापरले जातात पार्टिकल मॅटर इंटरॅक्शनचा स्टडी करण्यासाठी. त्यामध्ये इम्पॉर्टंट रोल हा सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटरचा असतो की ज्या सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटरमुळे आपल्याला ट्युमर्स किंवा कुठलाही डिसीज जर डिटेक्ट करायचं असेल मेडिकल ट्रीटमेंटसाठी तर त्यामध्ये हा सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटर युजफुल ठरत असतो. इन सायक्लोट्रॉन बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर यूज्ड. सायक्लोट्रॉनमध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्हीचाही वापर केला जातो कॉम्बिनेशनमध्ये. These are applied in a direction perpendicular to each other. These electric and magnetic fields are used in cyclotron which is directed perpendicular to each other and hence they are called crossed fields. आणि त्याच्यामुळेच त्यांना काय म्हटलं जातं, क्रॉस फील्ड. म्हणजे सायक्लोट्रॉनमध्ये कॉम्बिनेशनमध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड वापरलं जातं आणि ते नेहमी एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, क्रॉस फील्ड्स. द मॅग्नेटिक फील्ड पुट्स द पार्टिकल इन टू द सर्क्युलर पाथ. जे कॉम्बिनेशनमध्ये वापरले जातात इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड त्यामधलं मॅग्नेटिक फील्ड काय करतं, पार्टिकल्सला सर्क्युलर पाथमध्ये आणतं आणि इलेक्ट्रिक फील्ड ॲक्सलरेट्स दॅट पार्टिकल.
इलेक्ट्रिक फील्ड काय करतं, त्या पार्टिकलला ॲक्सलरेट करतं, म्हणजेच मूव्ज इन अ हाय स्पीड, त्याला म्हणायचं ॲक्सलरेट करणं. आणि मॅग्नेटिक फील्ड काय करतं, त्या पार्टिकलला सर्क्युलर पाथमध्ये आणतं आणि सर्क्युलर पाथमध्ये आलेल्या पार्टिकलला ॲक्सलरेट करण्याचं काम इलेक्ट्रिक फील्ड करत असतं. मग ह्या ॲक्सलरेट होणाऱ्या पार्टिकलची असणारी फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ चार्ज पार्टिकल इज इंडिपेंडंट ऑफ इट्स एनर्जी इन अ मॅग्नेटिक फील्ड. रिव्हॉल्युशन्स ऑफ दॅट चार्ज पार्टिकल, त्या चार्ज पार्टिकलचे जे रिव्हॉल्युशन्स आहेत सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होण्याचे, विच इज इंडिपेंडंट ऑन इट्स एनर्जी इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याची जी एनर्जी आहे त्याच्याशी इंडिपेंडंट असतं रिव्हॉल्युशन ऑफ चार्ज पार्टिकल. दिस फॅक्ट इज युज्ड इन दिस मशीन. ह्या सायक्लोट्रॉन मशीनमध्ये ह्याचाच वापर केला जातो. सायक्लोट्रॉन कन्सिस्ट ऑफ 2 semicircular discs like metal chambers D1 and D2 called the Ds. मग कसं असणार आहे कन्स्ट्रक्शन आहे सायक्लोट्रॉनचं, तर त्याच्यामध्ये 2 सेमीसर्क्युलर मेटल डिस्क असतात, ज्यांना आपण डीज असं म्हणतो, आणि त्यांना नावं दिलेत D1 and D2. दॅट इज द construction of cyclotron, in which 2 semicircular discs, metal disc D1 and D2 known as Ds. This figure 10.6 shows schematic diagram of a cyclotron. ही जी फिगर आहे 10.6 ती काय दाखवते आपल्याला, सायक्लोट्रॉनची स्कीमॅटिक डायग्राम दाखवत आहे की ज्यामध्ये 2 डीज आहेत. डीज म्हणजे सेमी सर्क्युलर मेटल डिस्क, त्यांना आपण काय म्हटलंय डीज, आणि नाव काय आहे त्या 2 सेमी सर्क्युलर मेटल डिस्कची, D1 and D2. A uniform magnetic field B bar is perpendicular to the plane of the paper. Coming out, the ions are injected into the D at point P. Ions are injected into the D. Ions inject केले जातात D मध्ये into the D at point P. And alternating voltage is applied to the Ds. त्या दोन्ही Dला अल्टरनेटिंग व्होल्टेज अप्लाय केलं जातं, हाय व्होल्टेज अप्लाय केलं जातं, अल्टरनेटिंग हाय व्होल्टेज. त्यामुळे काय होतं, द एंटायर असेंब्ली इज प्लेस इन अ व्हॅक्यूम चेंबर. आणि हे पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे ते कशामध्ये ठेवलं जातं, व्हॅक्यूम चेंबरमध्ये. म्हणजे ह्या ज्या 2 सेमी सर्क्युलर मेटल डिस्क आहेत ज्यांना आपण डीज म्हटलं आहे, त्याच्यामध्ये अल्टरनेटिंग हाय व्होल्टेज जे आहे त्या अल्टरनेटिंग हाय व्होल्टेज 2 डीजला प्रोव्हाइड केलं जातं. आयन्स इंजेक्ट केले जातात ॲट पॉईंट पी बिटवीन द डीज. डीमध्ये जो दोन्ही डीजमध्ये जो पॉईंट पी आहे तिथे आयन इंजेक्ट केले जातात आणि ही पूर्ण असेंब्ली एका व्हॅक्यूम चेंबरमध्ये पुटअप केली जाते. दॅट होल सेटअप इज नोन ॲज द सायक्लोट्रॉन. त्याला काय म्हणायचं, सायक्लोट्रॉन असं म्हणायचं. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जे आहे अप्लाय केलेलं ते कसं असतं, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डीज. ज्या प्लेन्समध्ये ह्या 2 डीज आहेत त्यांना परपेंडिक्युलर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं जातं. दिस मॅग्नेटिक फील्ड produce using an electromagnet producing field up to 1.5 टेस्ला. हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोड्यूस केलं जातं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटच्या साहाय्याने. आणि किती मॅग्नेटिक फील्ड असतं तर 1.5 टेस्ला. अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज विच इज अप्लाइड बिटवीन द 2 डीज. हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज इज अप्लाइड बिटवीन द 2 डीज, that is equal to 10,000 volt, nearly equal to 10,000 volt at a high frequency, that is 10 megahertz. त्या 2 डीजमध्ये अप्लाय केलेलं अल्टरनेटिंग व्होल्टेज हाय असतं आणि ते किती आहे, नियरली 10,000 व्होल्ट, आणि हाय फ्रिक्वेन्सीला ते अप्लाय केलं जातं बिटवीन द 2 डीज, दॅट इज 10 मेगाहर्ट्ज. Positive ions are produced by gas
आयनायझिंग सोर्स केप्ट ॲट द पॉईंट ओ इन बिटवीन द टू डीज. दोन डीच्या मध्ये पॉईंट ओवरती जो आयोनायझिंग सोर्स ठेवलेला असतो तो काय करतो, पॉझिटिव्ह आयन्स क्रिएट करतो. आणि द इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड्स ॲक्सलरेशन टू द चार्ज पार्टिकल्स. आणि इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते इलेक्ट्रिक फील्ड काय करतात, ते जे आयन्स प्रोड्यूस होतात पॉझिटिव्ह आयन्स त्यांना ॲक्सलरेट करण्याचं काम करत असतो. वन्स द आयन इज इमिटेड, आयन्स इमिट झाले, द इट ॲक्सलरेट्स ड्यू टू निगेटिव्ह व्होल्टेज ऑफ अ डी and performs a semicircular motion within the D. Whenever the ion moves from one D to other D, it accelerates due to the potential difference between the two Ds and again performs semicircular motion in the other D. एकदा का आयन प्रोड्यूस झाले की काय करतं, इट ॲक्सलरेट्स ड्यू टू द निगेटिव्ह व्होल्टेज ऑफ अ D and performs a semicircular motion within the D. एकदा आयन इमिट झालेले ते ॲक्सलरेट होतात कशामुळे, निगेटिव्ह व्होल्टेज ड्यू टू द डीवरती असणारे निगेटिव्ह व्होल्टेजमुळे ते ॲक्सलरेट होतात आणि परफॉर्म्स द सेमी सर्क्युलर मोशन इन द डी. आणि त्या डीमध्ये ते सेमी सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. व्हेनेवर द आयन मूव्स फ्रॉम वन डी टू अदर डी, ज्यावेळेस एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये हा आयन काय होतोय, मूव्ह होतोय, इट ॲक्सलरेट्स ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू डीज. त्या एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये जात असताना ते ॲक्सलरेट होतात कशामुळे, त्या दोन डीमध्ये असणाऱ्या पोटेन्शियल डिफरन्समुळे. आणि त्यामुळे ते परत काय करतात, सेमी सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात अदर डीमध्ये. दस द आयन इज ॲक्टेड अपॉन बाय द इलेक्ट्रिक फील्ड एव्हरी टाईम. आयन इज ॲक्टेड अपॉन बाय द इलेक्ट्रिक फील्ड एव्हरी टाईम अँड इट मूव्स फ्रॉम वन डी टू द अदर डी. म्हणजे आयन हा नेहमी इलेक्ट्रिक फील्डमुळे ॲक्ट होतो आणि ॲक्सलरेट होतो इलेक्ट्रिक फील्डमुळे एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये, ॲज द इलेक्ट्रिक फील्ड इज अल्टरनेटिंग. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड जर अल्टरनेटिंग असेल, इट्स साईन इज चेंज इन अकॉर्डन्स विथ द सर्क्युलर मोशन ऑफ द आयन. त्याचं साईन चेंज होत राहतं अकॉर्डिंग विथ सर्क्युलर मोशन ऑफ द आयन. हेन्स द आयन इज ऑलवेज ॲक्सलरेटेड, इट्स एनर्जी इन्क्रीजेस and the radius of its circular path also increases, making the entire path a spiral. ज्यावेळेस आयन हा ॲक्सलरेट होईल, म्हणजे ज्यावेळेस आयन हा ऑलवेज ॲक्सलरेटेड असतो त्यावेळेस त्याची एनर्जी इन्क्रीज होते आणि ज्या सर्क्युलर पाथमध्ये तो मूव्ह होतो त्या सर्क्युलर पाथची रेडियससुद्धा इन्क्रीज होत राहते आणि त्याच्यामुळे एक स्पायरल पाथ त्या आयन्सचा क्रिएट होतो. Hence, the ion is always accelerated, its energy increases, and radius of its circular path also increases, making the entire path a spiral path. That is the cyclotron motion. Consider an ion. In this figure, consider an ion source placed at point P. त्या डायग्राममध्ये आपण काय कन्सिडर करणार आहे की आयन सोर्स हा पी पॉईंटला प्लेस केला आहे. अँड आयन मूव्ज इन अ सेमी सर्क्युलर पाथ इन वन ऑफ द डीज अँड रिचेस द गॅप बिटवीन द टू डीज इन अ टाईम इंटरवल T/2. T being a period of full revolution using the cyclotron formula mu is equal to QBR. आपण काय कन्सिडर करणार आहे की ह्या फिगरमध्ये पी पॉईंटला आयन सोर्स प्लेस केला आहे आणि जे आयन्स आहेत ते सेमी सर्क्युलर पाथ मूव्ह करतात. अँड आयन मूव्ज इन अ सेमी सर्क्युलर पाथ इन वन ऑफ द डीज. एका कुठल्या तर डीमध्ये ते सेमी सर्क्युलर पाथनं मूव्ह होतात आणि दोन डीच्या मध्ये जो गॅप आहे तिथपर्यंत ते पोचतात. तिथपर्यंत पोचण्यासाठी त्यांना लागलेला वेळ जो आहे तो टोटल पिरियडच्या हाफ असणार आहे. दॅट इज T/2, where T is the period of revolution. And using cyclotron formula, we know that cyclotron formula P is equal to QBR. Therefore, P is equal to QBR, that is equal to mu is equal to QBR, where Q is the charge on the ion. Q काय आहे, आयनवरती असणारा चार्ज. Therefore, T is equal to 2πr upon V. T is equal to
2 pi upon phi, which is equal to m 2 pi r upon qbr. We know that P is equal to qbr and q that is equal to mu is equal to qbr, where q is the charge on the ion. Therefore T is equal to 2 pi r upon phi. That is the periodic times formula. T is equal to circumference of circular path divided by linear velocity, and which is equal to m 2 pi r divided by qbr. Here we place the value of phi from the above equation. M is equal to qbr, v is equal to qbr upon m. Therefore T is equal to m 2 pi r divided by qbr. Therefore r get cancelled and we get T is equal to 2 pi m divided by qb. That is the equation number 10.8. T is equal to 2 pi m divided by qb. That is the periodic time for that charged ion. The frequency of revolution is given by 1 upon n. Frequency of revolution is given by 1 upon t. N is equal to 1 upon t or n or fc. That is the cyclotron frequency. Fc is given by 1 upon t, which is equal to qb divided by 2 pi m. That is the cyclotron frequency, which is the reciprocal of periodic time, and which is given by fc is equal to 1 upon t, which is equal to qb divided by 2 pi m. The frequency of that applied voltage Fa between the two Ds is adjusted so that polarity of the D is reversed as the ion arrives at the gap after completing one semicircle. This condition Fa is equal to Fc is the resonance condition. The frequency of applied voltage म्हणजेच Fa between the two Ds is adjusted. ती कशा प्रकारे ॲडजस्ट केली जाते? बाय रिव्हर्सिंग द पोलॅरिटी बिटवीन द टू डीज. त्या दोन डीजमध्ये असणारी पोलॅरिटी रिव्हर्स करून अप्लाइड व्होल्टेज जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट केली जाते. आणि कुठे? वेन द आयन अराइव्स ॲट द गॅप आफ्टर कम्प्लिटिंग वन सेमीसर्कल. ज्यावेळेस आयन एक सेमीसर्कल कंप्लीट करून 2 डीच्या गॅपमध्ये येईल त्यावेळेस त्या आयनचे असणारे अप्लाइड व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट केली जाते बाय ॲडजस्टिंग द पोलॅरिटी बिटवीन द टू डीज. त्या 2 डीजमध्ये असणारी पोलॅरिटी रिव्हर्स करून त्या आयनची असणारी फ्रिक्वेन्सी, अप्लाइड व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी ही ॲडजस्ट केली जाते. त्या कंडिशनला रेझोनन्स कंडिशन म्हणायचं, की ज्यामध्ये Fa इज इक्वल टू Fc, अप्लाइड व्होल्टेज इक्वल टू resonating frequency Fc, cyclotron frequency Fc. The ions do not experience any electric field while they travel within D. Their kinetic energy increases by electron volt every time they cross over from one D to the other D. Here, V is the voltage difference across the gap. The ions moves in a circular path with successively larger and larger radius to maximum radius at which they are deflected by magnetic field so that they can be extracted through an exit slit. Ions do not experience any any electric field while they travel within the D. ज्यावेळेस आयन्स हे डीमधून ट्रॅव्हल होत आहेत त्यावेळेस त्यावर कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिक फील्ड एक्सपिरियन्स होत नाही आणि त्या आयनची कायनेटिक एनर्जी जी आहे ती इन्क्रीज होत जाते इलेक्ट्रॉन व्होल्टनी प्रत्येक वेळेस फ्रॉम वन डी टू द अदर डी. एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये जात असताना त्याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होत जाते इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. आणि ज्यावेळेस व्ही हा पोटेन्शियल डिफरन्स असेल, व्होल्टेज डिफरन्स असेल अक्रॉस द गॅप, त्या 2 डीच्या गॅपमध्ये असणारा व्होल्टेज डिफरन्स व्ही असेल, त्यावेळेस आयन्स मूव्ह होतात सर्क्युलर पाथमध्ये विथ सक्सेसिवली लार्ज अँड लार्जर रेडियस टू द मॅक्झिमम रेडियस. प्रत्येक वेळेस त्याची रेडियस सर्क्युलर पाथची त्या इन्क्रीज होत जाते आणि मॅक्झिमम रेडियसला ते पोचतात विच देर आर रिफ्लेक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड.
so that they can be extracted through an exit slit. आणि ते बाहेर कशा पद्धतीने घेतले जातात? थ्रू ॲन एक्झिट स्लिट. जे एक्झिट स्लिट आहे त्या एक्झिट स्लिटच्या माध्यमातून ते डिफ्लेक्ट होतात बाय ए मॅग्नेटिक फील्ड. आणि जर आपण इक्वेशन 10.7 कन्सिडर केलं, V इज इक्वल टू QBR exit divided by M, where R exit is the radius of the path at the exit. R exit काय असणार आहे? रेडियस ऑफ द पाथ ज्या ठिकाणी ते आयन्स एक्झिट होत आहेत त्या सेमी सर्क्युलर पाथची रेडियस किती असणार आहे? R एक्झिट. त्यावेळेस V इज इक्वल टू QBR एक्झिट डिवायडेड बाय M. The kinetic energy of the ions or protons will be. So kinetic energy of that ions is equal to 1/2 mv square, which is equal to q square b square r square exit divided by twice m. Thus the final energy is proportional to the square of the radius of the outermost circular path. Kinetic energy or final energy of that charged particle is directly proportional to square of radius of that outermost circular path. That is the circular path which is present at outermost orbit or outermost having radius r exit, that is the radius of that exit path which is having maximum radius, and final energy of that charged particle is directly proportional to the square of the radius of that outermost circular path, that is r exit. Kinetic energy is directly proportional to r square, where r is the r exit, that is the cyclotron accelerator. So student, in this video we see cyclotron accelerator. In the next video we see next point of this chapter. So thank you.